तर विमानतज्ञ आहेत मंदार भारतीय यांनी देखील या सगळ्या संदर्भात विश्लेषण केलंय। नेमकं ते काय म्हणाले पाहूया। नाही, आता तांत्रिक बिघाड काय किंवा याच्याबद्दल आपल्याला आता काही अंदाज वर्तवता येणार नाही। फक्त आपण एक समजून घेऊयात की ते आता लंडन पर्यंत जाणार होतं, त्यामुळे त्याच्यामध्ये प्रचंड जास्त फ्युएल होतं। नॉर्मली जितकं जास्त विमानात फ्युएल आहे तेवढं त्याची रिस्क वाढत जाते। आता दिसतंय ते ते असं दिसतंय की सर्वाधिक रिस्क असलेल्या वेळेला त्याचा अपघातग्रस्त ते विमान झालेलं आहे। सगळे आंतरराष्ट्रीय म्हणजे प्रत्येक डिपार्चरच्या वेळेला विमानाचं तांत्रिक चेक केले जात असतात। त्याचे सेट केलेले पॅरामीटर्स आहेत, त्या पॅरामीटर्स प्रमाणे सर्व योग्य आहे की नाही हे चेक केलं जात असतं। ही खबरदारी ऑब्व्हियसली ज्यावेळेला इतकं लांब आंतरराष्ट्रीय सेक्टरमध्ये विमान उडणार असतं त्यावेळेला ते अजून जास्त प्रमाणावर केलं जात असतं। त्यामुळे आता हे कशामुळे अपघात झाला याचं उत्तर देता येणं शक्य नाहीये। फक्त आपण हे समजून घेऊयात की टेक ऑफ केल्या एक वेळ असते, त्या वेळेमध्ये तुम्ही सर्वाधिक रिस्की असता। तुम्हाला मागे फिरण्या इतकं तुमची उंची नसते, तुम्हाला पुढे जाण्या इतकं जर का विमानामध्ये ताकद उरलेली नसेल तर अक्षरशः याच्यातनं असं दिसतंय की कुठल्या तरी असहाय्य परिस्थितीमध्ये तांत्रिक कारणाने पायलट गेला आणि ते अपघातग्रस्त झालं। तर आताच आपण ऐकलं काय सांगितलंय विमानतज्ञांनी की अशी परिस्थिती होती जेव्हा विमान मागेही वळू शकत नव्हतं, मात्र ते उड्डाणही घेऊ शकत नव्हतं, त्यामुळे हा अपघात झाला।